वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। वंदे ते चरणारविंदम। आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। झाडू संतांचे मार्ग, अडरानी भरले जग। उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू। अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने। विषय लोभी मने साधने बुडविली। पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा। कळी काळासी दरारा, तुका मने करा जय जयकार आनंदे। मगाशी आपला पुंडलिक वरदे थंडीने गारटलेला होता आणि तुकाराम महाराज सांगतात की पिटू भक्तीचा डांगोरा। जसं डोंबऱ्याच्या मुलाला दोरीवर कसरत करताना तो ढोल वाजवला की येतं, तसं प्रवचनकार म्हणून मला बोलत असताना पुंडलिक वरदेचा घोष हे छत उडालं तरी चालेल, म्हणजे उडवू नका तुम्ही, पण इतका मोठा करा। टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद। असा एक मोठ्या आनंदाने जो घोष असतो ना, हा रस आनंदाचा घोष करा नामाचा। कोण दैवाचा भाग येथे पावेल। आणि म्हणून परत एकदा बोलायचंय मला, पण गारठलाय तुम्ही। तुमच्या पुंडलिक वरदेने येताना मला वाजलेली थंडी जावी आणि मी पण हे सगळं नीट बोलत राहावं, यासाठी आपण सगळे घोष करू। पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। आजच्या आपल्या तुकाराम चिंतन शिबिर जे आहे महाराजांच्या बद्दलचं, त्यातलं माझ्या वतीने वाहिलं जाणारं, मला माध्यम करून माझ्या सद्गुरूंना तुमच्यापर्यंत जो संदेश पोचवायचा आहे त्याचं शेवटचं पुष्प आहे। आणि ताईंनी जे विषय दिले होते, साधना पर अभंग, ईश्वर भेटी पर अभंग, आणि शेवट महाराजांचा जगाला असलेला संदेश। आता महाराजांचा जगाला संदेश म्हणजे 4000 अभंग। स्वयं बोलले तरी जगाला सांगण्यासाठी बोलले, आणि त्या सगळ्याला एका छोट्याशा ह्याच्यात सामावणं हे अतिशय अवघड कार्य आहे। गिळोनी सांडले कलेवर भवभ्रमाचा आकार, असे व्यापक झालेले तुकोबा। तुका आकाशा एवढा, तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा। त्यांचा प्रत्येक शब्द उपदेश आहे, त्यांचं नाम उपदेश आहे, त्यांचं चिंतन उपदेश आहे, त्यांचं स्मरण उपदेशच आहे। तथापि शब्दाच्या ह्याच्यातून शब्द हा बहुसाल उपकारांच्या राशी। मनोनी जागविला मागे येतील त्यासी, मागुनी आली वाट सिद्ध ओळली तैशी। तरले तरती तरतील आणि कगा विश्वासी। शब्द हा बहुसाल, मनातल्या भावना शब्दात प्रगट करता येतात, आणि तो शब्द तुकाराम महाराजांनी जागवला। अमृतानुभवामध्ये म्हटलंय, शब्द प्रसिद्ध स्मरणदाने। शब्द आपल्याला शिवाची आठवण करून देणारा, त्यात मिसळवणार आहे। पण हे शब्द फार वेगळे। आपण इतके प्रापंचिक आहोत की त्याच्या अलीकडे आपल्याला खूप शब्द हवेत। शब्द ऐकून आपण बदलतोच असं नाही। शब्द ऐकले, कानावर पडले तरी कधी कधी कानाला दडे बसलेले असतात, आणि मग त्याच्यावरून स्कार्फ जर, म्हणजे इथल्या करता नाही सांगत मी, जनरल सांग, आत जात नाही। मला माहित नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या लग्नाचा दिवस आठवा, आणि ते जे मंगलाष्टिका म्हणत असतात, शुभमंगल पुढं सावधान
समर्थ झाले आणि बोलल्यावरनं पळाले. शब्द ऐकले की समर्थ झाले जागृत आणि बोलल्यावरनं पळाले. आपलं काय होतं? किती एक झाल्या, दोन झाल्या, आता सावध कधी होतंय? मग पलीकडचं अंतरपाटाच्या पलीकडे पाहू वाटतं. ती किंवा तो जो असेल त्याला. आपण सावध होत नाही. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो दर्शन. सावध होतो का आपण? मी विनोदाने नेहमी सांगत असते की आपण सावध झालो चुकून समर्थांसारखे, त्यासाठी समाजाने सोय केली. लग्न लावताना मुलीचा मामा या, मुलाचा मामा पाठीमागे उभा राहायला या. का? हजर पळाला तर धरायला, बाकी काही नाही. चुकून सावध झालात. ऐकून सावध होणारे फार थोडे, कारण ज्यांचं ऐकतो त्या शब्दांना सामर्थ्य नसतं. पण संतांचे शब्द, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आहे ते केलो नव्हे. स्वयंभू आहे आमच्या मुखातून परमात्मा. मला मी बोलत नाही, ही भावनाच नाही मी बोलतोय. तो कोण जाणे त्याची कळा, चालवी पांगुळा पायाविना. मी जरी बोलत असतो विठ्ठल प्रसादे, तुका बोले विठ्ठल प्रसादे. मी माझ्या जवळचं कुठलं बोलतोय? जे माझ्या गुरूंनी, जे माझ्या देवाने दिलं ना, ते मी तुम्हाला दान करतोय. आणि म्हणून त्यांनी व्यष्टीला उपदेश केला, व्यक्तिगत. समष्टीला उपदेश केला, समूहाकरता. आणि परंपरेच्या हितार्थ उपदेश केला, परंपरा पुढे चालू राहावी यासाठी. या तिन्हीची गरज आहे. आणि त्यातला सुधारला पाहिजे पहिला मनुष्य. ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा ती 3 बोटं आपल्याकडे असतात आणि 4थं खाली असतं. समाजाला सुधारण्याच्या अगोदर आपण आपल्याला सुधारलं पाहिजे. प्रथम तुला सुधार, आजूबाजूचं वातावरण आपोआप सुधारलं जाईल. मग मला मी सुधारायचं असेल तर मला काही गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणजे कधी कधी वाटतं खरं की मी बिघडलोच नाही. सगळ्यात मोठं अडचण तिथे येते की मला काही सुधारायचं आहे. मला जो देह मिळालाय तो संसार करण्यासाठी नाही. अरे पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. काय कळतं पशूंना? ते पण आहार निद्रा भय मैथून त्यांना समान आहे, आपल्याला समान आहे. सांगतात आम्ही 3 बंगले बांधले, 2 फ्लॅट घेतले. यासाठी जन्म नाही. साधी ती पक्षी नसते ना सुतारी, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. जी ती पक्षी जी असते ती जो झोका बांधते, म्हणजे जे घरटं बांधते ना, झुलता बंगला. तुमच्या कोणाचा आहे का सांगा? पक्का फाउंडेशन. ती जी इलिशीचं चोच, तेच हात, तेच बोट, तुला देवाने दिले रे 10 बोट. तू काय करतोस? तू सावध हो ना. आणि पहिल्यांदा मनुष्य सावध झाला पाहिजे. पशून आपण वेगळे हे समजलं पाहिजे. आहार निद्रा भय मैथून यासाठी आपण नाही. देवे दिला देह भजना गोमटा. आणि याची जाणीव तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून तत्कालीन समाजाला नव्हे, आत्ता जगणाऱ्या समाजापर्यंत आणि इथून पुढे जगतील त्यांना सुद्धा दिली. तरले तरती तरतील आणि काही विश्वासी. गाथा संजीवन आहे, ज्ञानेश्वरी संजीवन आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही संतांच्या बाबतीत असं बोललं जातं की माऊलीची संजीवन समाधी. समाधी तर घेतली, संजीवन कशी? तर आज सुद्धा ओवी तुमच्या माझ्याबरोबर ही संजीवनता. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तर अभंग संजीवन आहे, कारण ते आज सुद्धा आपल्या अंतकरणाला जागवतात. म्हणून प्रथम मानवाला सुधारण्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे बाबा तू वेडायस का? तुला हा जन्म काय पुन्हा मिळणार आहे का? भोगलेलं सुख दुःख तुला कळणार आहे का? नाही कळणार. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध होसी जाणोनिया. कार्य आंधळा बनतोस. हा जन्म तुला पुन्हा मिळणार आहे का? मिळत नाही. भला जन्म तुझा लादला. तू विसरू नकोस. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. कमल मुख हरिभजन को दिया. ओव्या गाव्यात की शिव्या द्याव्यात हे तुम्ही ठरवायचे. अभंग बोलावेत की प्रपंचाच्या गप्पा माराव्यात
इथल्या शिबिराचा नाही, बारामतीतल्या शिबिराचा सांगते की तिथे त्या शिबिराला आलेल्या सगळ्या ज्या भगिनी होत्या त्यातल्या 3 माता एकत्रित आल्या. मग तुझा मुलगा कुठे असतो? मग माझा मुलगा इकडे असतो. तो काय करतो? सून विचारते का? यासाठी नाही मुख. किमान शिबिरात तरी माणसांची मौन साधना असली पाहिजे. इतक्या गप्पा असतात की संध्याकाळी झोपा सांगावं लागतं. इथलं नाही बरं का, कृपा करून. मी इथलं, मला अनुभवच नाही इथला. माझ्या खोलीत मी एकटीच आहे आणि मला सांगता येत नाही. स्वकुटुंबाचा विचार करण्यासाठी आपल्याला मुख दिलं नाही, बुद्धी दिली नाही. ती कशा करता दिली ते सगळ्याच संतांनी सांगितलंय. आणि तुकोबांनी आपल्या अभंगात लिहिले, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगव्यापक नारायण गाईन गुण तयाचे. भगवंताचे गुण गाण्यासाठी जन्म दिलाय, देवाला आठवण्यासाठी जन्म दिलाय, आपण स्वतः देव होण्यासाठी जन्म दिलाय. नरदे निदान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, होऊ म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावे. का बरं तुम्ही मनात आणत नाही की देव बनाल तुम्ही? देवाचे बरे, देवाचे बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. जाना संतांना शरण, पहा ना तुम्हाला. आणि शेवटची पाळी पुन्हा नाही, पुन्हा 84 लक्ष योनीत. सावध झाला, आत्ताच जागला तर परत नाही. आणि 84चा फेरा फिरो नको, 84चा फेरा फिरो नको. रागवतात महाराज. तुका म्हणे शहाणा होई रे गवारा. अरे वेड्या, शहाणा हो. 84चा फेरा परत घेऊ नकोस. 84 लक्ष योनीतून हा जन्म फिरत फिरत शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. कधी आपण याचं चिंतनच केलेलं नाही की हा जन्म पुन्हा नाही, हा मनुष्य देह पुन्हा नाही. आणि केले होय याची जन्मे, अवघे विठोबाचे निनामे, तुका म्हणे कर्मे जाळून या तरसी. परत फेराय, मग परत येता येईल असं सांगता येत नाही. पुन्हा 84 लक्ष योनी याव्यात. मी नेहमी जेव्हा शास्त्राचा अभ्यास करायचे तर मला पहिल्यांदा प्रश्न पडायचा. आता तुम्ही जर सांगितलं नंतरच्या प्रवचनात तर फार छान होईल. असं सांगितलंय, पाप पुण्य समान समी आणि तई पाविजे कर्मभूमी. 8 आने पाप 8 आने पुण्य समान झाल्यावर मानवाचा जन्म मिळतो असा शास्त्र सिद्धांत आहे. मग 8 आने पापाने 8 आने पुण्य कुठल्या जन्मात केलं होतं? त्याच्या मागच्या जन्मामध्ये केलं होतं. मग त्याचा मागचा जन्म कुठल्या पाप पुण्याने मिळाला होता? त्याच्या मागच्या जन्माने मिळाला होता. मग तो कुठल्या जन्माने? उत्तर नाही. एंडलेस स्टोरी. कधी मिळाला? परमेश्वराने घडवला, दिला, सुंदर इंद्रिय दिलीत, डोळे दिलेत. अरे तुझ्या हातात आहे. जगाला तुकाराम महाराज उपदेश करताना व्यक्तिगत उपदेश करतात आणि त्यातला एकच अभंग प्रातिनिधिक म्हणून सांगणार आहे, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. अरे जन्म मिळालाय ना, चित्त शुद्ध करूनी गीत भावे गावे. अन्वय महाराजांच्या सगळ्या अभंगाच्या अन्वय लावता येतात, पण तसे शांत बसावे आणि मग वाचावेत. पहिल्याच शब्दाला आपण नापास. तुम्ही पास झाला तर माहित नाही, मी माझा विचार करते. भावे कुठे भाव? आमच्याजवळ, आमच्याजवळ बुद्धी आहे. शब्दांची टरपलं काढण्यात आम्ही गुंतलेलो नाही. म्हणजे तुकाराम महाराजांना असं म्हणायचं असेल, दुसरी म्हणते मला नाही असं वाटत तसं म्हणायचं असेल, हे सगळं तुला म्हणावंसं वाटतंय, त्यांना वेगळंच म्हणायचंय. का आपल्याला कळत नाही? भाव. भाव एक अशी अत्युच्च अवस्था, यथा वज्र गोपिका नाम सातू तस्मिन परम प्रेम स्वरूपा. ती जी भक्ती ना ती फार वेगळी. तो जो भाव आहे ना तो फार वेगळा आहे. पहिल्या शब्दाला आपण पहिलीतच नापास होतो, तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जायचो कसे? भावे गावे. गाव वेडा वाकुडा गाईना परी तुझाची मनवेना. नाही तुला भगवंताने स्वर दिला, येईल तैसा बोल. असं काही सांगत नाही की तुम्ही काळी 3 मध्ये काळी 5 मध्ये. मी घाबरते या लोकांच्या पुढे म्हणायला. आणि की मौन स्वर नाहीच आहे. म्हणजे तुम्ही जर 2 दिवस पाहिला असेल बोलताना, तर यांचा स्वर माझा स्वर ज्यांचा तो जुळतो ते किती भाग्यवान. त्यांनी खरं भगवंताला आळवावं. जशा मीराबाई, चैतन्य महाप्रभू, ज्ञानोबराय संगीतात फार मोठे तज्ज्ञ होते. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग.
ज्याला गाता येत असेल आणि चांगलं गाता आलं तर गावं, नाही तर वेडे वाकुडे गाईनं परी तुझ्याची मनवीनं. जसं मला येतं. काय आईला हाक मारायची. एक काळ या महाराष्ट्रात आये दादा कोंडकेची हाक प्रसिद्ध झाली होती. हं? आई, मातोश्री, वेगवेगळे शब्द आहेत. जशी तुला जशी कशी मारता येईल त्या परमात्म्याला. वेडे वाकुडे भावे गावे गीत गावे. कोणतं गीत. केवढी गाणी तो. आणि मग आपल्याला वाटतं ती सगळी गाणी गावीत. जी देवाकडे नेतात तीच गाणी गावीत. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगू का, गाणी कुठली असू देत ती गाताना आपण देवाला आठवावं. गाणं असेल पिक्चर मधलं, मी सुद्धा ते ऐकते. मग मी माझ्या मनाशी विचार करते, तो जरी म्हणत असेल तेरे मस्त मस्त नयन ले गए दिल की चैन, आमच्या मनातली शांती हे भगवंता तुझ्या दृष्टीने नेली. गाणं तेच. त्यांना कोण वाटलं तर निराळं, आपल्याला काय वाटावं ते निराळं. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करून तपासा. परमार्थ हा असा भाग आहे की याचा थर्मामीटर तुमच्याच जवळ आहे. आपापल्या अंतकरणात लावा आणि किती शुद्ध झालंय ते पहा. की माझं चित्र भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. बघा भाव शुद्ध झालाय का. म्हणून चित्त शुद्ध करून गीत भावे गावे. तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकाराम महाराजांचा संदेश आहे जगाला. देव बनायचं असेल तर तुम्ही होऊ म्हणती ते देवची होती. आपल्याला या जन्मात दांडेकर मामा म्हणायचे जंक्शन स्टेशन आहे. इथून ऊर्ध्व गतीला जाता येतं आणि इथून अधोगतीला सुद्धा जाता येतं. तुला कुठं जायचंय ते ठरव. आणि न्यूट्रल टाकला तर आहे तिथेच राहतो. काही अडचण नाही. तू काय करायचं ते ठरव. तुझा गिअर कुठला. आपला टॉप गिअर टाकला पाहिजे. मी तिथे जाणार. माझं ते गंतव्य आहे. मी परमात्मा होणार. म्हणून जगाला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ सोपा उपाय आहे. तुझं चित्त शुद्ध झालं का बघ ना. आणि नसेल तर नाही निर्मळ जीवन काय करील साबन. तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. अभंग लिहायला लागले तर तुकाराम महाराज उदाहरणच देतात सुंदर सुंदर. सांगायचे चित्त शुद्ध नसेल तर कुठल्याही संतांनी केलेला बोध, समर्थांचा असू दे, ज्ञानोबांचा असू दे, तुकोबांचा असू दे, नाथांचा असू दे, तो बोध करील काय. निर्मळ चित्त नसताना ऐकलं तर ते निरंजन आगी विझवून जाय. जिथे इंधन नाही तर तो अग्नी विझून जातो. तृणावर पडला तर पेटतो. तसं ज्याचं चित्त शुद्ध असेल, तुका म्हणे कानी ऐकली जे मात तोची झाला घात जीवपणा. अशी स्थिती. कसं नुसतं पाहिलं. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्याकडे पाहणं पुरं होतं. नुसता स्वप्नात उपदेश केला तुकाराम महाराजांना. स्वप्नातला पुरा होता. आणि आपले गुरु आपल्या पुढं 3 तास बसून सगळं समजावून सांगून काय आपलं चित्त शुद्ध आहे की तिथे काहीच उमटत नाही. आणि त्याच्याकरता दृष्टांत दिलेले आहेत. नपुसक पुरुषाशी काय करील बाईल त्यासे. आणखी काय शिवी द्यायची. आणखी काय वेगळं बोलायचं. आणखी कुठल्या पातळीवर जायचं. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. वांजे न होती लेकुरे. पुरुषाला सांगितलं पण भगिनींना सुद्धा. वांजे न होती लेकुरे काय की जे भ्रतारे. त्याने बिचाऱ्याने काय करावं. तैसे चित्त शुद्ध नाही. कसे अभंग आहेत संदेशाचे. आपलं चित्त आपुलाले चित्त शुद्ध करा. बाकी काही करू नका. फक्त चित्त शुद्ध करून भगवंताचं गीत गायलं तर तूच देव आहे. खरं सांगू का, मला अनेक त्यांचे उपदेश सांगायचे. व्यष्टी समष्टी परंपरा हितार्थ. आणि एकाच अभंगावर बोलायला लागले तर तेवढा एकच अभंग पण त्यात समग्र आलंय म्हणून तो एक सारांश रूपाने आपल्या पुढे ठेवते. त्या सगळ्या साधनेचं सार तुकाराम महाराजांच्या या छोट्याशा अभंगात आलेलं आहे. की तुला देव बनायचं असेल तर हे सोपे मार्ग आहे. तू कुठंतरी विचार कर. अगदी भगवंताचं गीत गा. फार नाही झालं तर एक लक्षात ठेव. सत्य बोल मुखे.
दुःखवी अनेकांच्या दुःखे. खरंच बोलेन, वाईट वाटतं. कोर्टात उभे असतात, समोर तराजू असतो, गीतेला हात लावत असतात आणि शपथ घेऊन मी सांगतो की खरं बोलेन, खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही. हे आत, निम्मी प्रतिज्ञा आत आणि वरची प्रतिज्ञा वर. सत्यवादी करी भगवंतावरी सत्ता. जो खरं बोलतो ना त्याची एवढी मोठी ताकद असते ना की तो सगळ्या जगावर सत्ता गाजवू शकतो. सत्य बोल मुखे, या मुखाने सत्य. वाचेचं तप आहे, जिवेचं तप आहे. आपल्याला इतकं सहज झालंय की आपण समजा नाश्ता करतोय, पोहे खातोय छान त्यांनी केलेले, आणि नंतर येणारी भगिनी काय चाललंय, काही नाही, काही नाही का पोहे खाते मन. सहज बोलतो खोटं. जाणीवपूर्वक खोटं बोललेलं तर कसं असेल ते सांगायला नको. सत्य बोल मुखे, सत्यम वद धर्मम चर. आपल्या सगळ्यांनी सांगितलंय ना. ज्ञानोबारांनी तर सांगितलं, माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभो. ज्ञानेश्वरी आज 800 वर्ष होऊन गेली, ते अप टू डेट आहे. अजून मनाला वेड लावते. चिंतकांना, अभ्यासकांना, विचारवंतांना, रसिकांना तुकोबांची गाथा 400-500 वर्ष झाली तर आजही मनाला भावते. लहान मोठ्या थोरांना, पंढरीच्या वाटेने नाचणाऱ्या साध्या भाबड्या वारकऱ्यांना, विद्यापीठामध्ये आंबेडकरांचं स्वतंत्र दालन चालवणाऱ्या रावसाहेब कसब्यांना, त्याचबरोबर जे सगळ्या जगाचं 10 वर्षात 1000 वर्षात असं कुणी झालं नाही म्हणणाऱ्या प्र के अत्र्यांना सुद्धा सांगावं वाटतं की तुकोबांसारखा संत झाला नाही. का जवळचा वाटतो? काय कारण ते आपल्या जवळचे वाटतात? ते सांगितले, ते असं सांगितलंय की पक्क ठसेल असं. सत्य बोल मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. अजून काय? जीवन आणि परमार्थ कुठे वेगळा असतो? याच्या कुठे रेषात का? हा परमार्थ, हा जीवन. आपण केले तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. आता इथं बसलं ना, ह्या जोपर्यंत सभागृहात आहोत तोपर्यंत सगळे भगवत भक्त. या दारातनं बाहेर पडलं ना, मग पाठीमागे उभा राहून जरा दुसरे काय बोलतात त्यांच्या गप्पा ऐका. यात पाप नाही बरं का. काल मी मागे बसायला गेले, आमचे कानडे काका म्हणाले, तुम्ही मागं प्रतिभाताईंचं आहे तरी. म्हटलं मागचे काय करतात हे बघायचं. पुढं बसून कळत नाही हो, लांबपर्यंत दिसत नाही की नेमकं त्यांचं झोप घेतायत का पटले. मान हलवली ती डुलकीने हल्ली का ऐकल्याने हल्ली, कसं कळणार ना एकदम. सत्य बोल मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ. सोपे उपाय तुला सांगतोय, सोपे. वेचिते वचन जेने राहे समाधान. अरे असा बोल की दुसऱ्याच्या मनाला समाधान वाटावं. लेकी बोले, आमच्या माता भगिनी तर या बाबतीत इतक्या पटाईत, असं कसं बोलतील आपल्याला अर्थही कळत नाही. त्यांना हे म्हणायचं होतं हे दुसरे आपल्याला समजावून सांगतात. पण बोलणं साधं सरळ असतं नाही. वेचिते वचन, आपलं वचन अशा करताच खर्च कर की जेणे होय समाधान. सगळ्या जीवांचं असं बोलावं बरं का. तुम्ही बघा लताताई 2च वाक्य बोलतात. कशी? मी भडभड बोलते नाही का. तुम्ही धबधबा म्हणता प्रेमाने, दुसरं काही म्हणता येत नाही एवढ्यासाठी. पण शांत स्थिर असं एक वचन की जे ऐकताना परिसता होय माये बापू. आपले आईबाप बोलतात वाटतं, मायबाप बोलतात वाटतं. वेचिते वचन जेणे राहेस. आणि हे आपल्याला करायचंय. त्यांचे आदर्श आपल्या पुढे का? तर तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, तुला बोलायचं झालं तरी, जरी तुझं प्रेम असलं तरी. एक सुंदर गोष्ट आहे बरं का. टिळकांच्या पत्नी घरात होत्या आणि टिळकांचे एक मित्र आले. आहेत का घरात? त्या काळात नवऱ्याचं नाव घ्यायची पद्धत नसायची. हे घरात नाही हे सुद्धा बोलायचं नाही. आज सांगणं अवघड आहे. ए रमेश, मी चालले, तू पाठीमागून गाडीवर ये. आता कशाचं काय सांगणार. पण टिळकांच्या काळचा संस्कार तुम्हाला सांगते, वेचिते वचन. यासाठी त्या बिचारा म्हणाल्या, सांगितलं नाही ते नाहीत. त्यांनी कसं सांगितलं, खुंटीवर पगडी दिसत नाही. विचारणार वेडा होता. आहेत की नाहीत? कोपऱ्यात काठी दिसत नाही. अरे मी विचारतोय ते आहेत का नाही.
बाहेर त्यांचे जोडे सुद्धा दिसत नाही. एवढे जोडे खाल्ले तरी कळत नाही. अवघड आहे. वेचिते वचन जेणे राहे समाधान. सगळ्यांचं समाधान राहील असं वचन तू बोल. आणि शेवटी तुकाराम म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडं तरी द्या ना दान. जे कमवता इतर धर्मामध्ये त्यांच्या कमाईच्या 10% परमार्थाला द्यावं लागतं, देवाला द्यावं लागतं, सामाजिक कार्याला द्यावं लागतं. तुम्ही ते धर्म मानता न मानता मला माहित नाही, पण भोरी असू दे, ख्रिश्चन असू दे, मुस्लिम असू दे, करोडोनी संपत्ती. आणि आपल्याकडे जो नातो आपल्याला विचारणार आहे त्याच्या नावावर एफडी करून ठेवतो आपण. पण परमार्थाला देतो असं नाही, भक्तीला देतो असं नाही, चांगल्या कार्याला देतो. एखाद्या आश्रमशाळेला, एखाद्या वनवासी शाळेला, एखाद्या अपंगामध्ये करणाऱ्या हेमल कासाला कुठं आपण देत असतो. जातो, बघतो, पाहतो, छान आहे, चांगलं केलंय बरं का, आईस्क्रीम बरोबर गप्पा मारायच्या, लाडू खायच्या, परत माघारी यायचं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, फार नको करू पण तुला करता येईल एवढा तरी कर ना. आणि तो केला तर तुझं व्हावा हे देव तरी. हा व्यक्तिगत केलेला उपदेश. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा शिल्लक राहिलेल्या. गेलं मागचं आता रिबाउंड होता येणार नाही, रिटर्न होता येणार नाही. पण या क्षणापासून, आत्ता कळले तिथपासून, अगदी आज आत्ता या क्षणाला तुकाराम महाराजांचा अभंग ऐकताना ठरवायचं की नका करू नाश आयुष्याचा. संसार हा आयुष्याचा नाश आहे, खरं सांगते. सगळ्यांचा चांगला होतो असं नाही. मला तुमच्या निश्चिंतीचं कौतुक वाटतं. संसार अत्यंत अवघड आहे. सगळ्यांची मनं राखायची आणि सगळं बाहेरून आणायचं. हे आणा, ते आणा, ते आणा. पहिलं आणलेलं जुना झालं तर दुसरं आणा, दुसरं जुनं झालं. ॲपलचा 5वा, ॲपलचा 6वा, ॲपलचा 12वा, चाललेतच आहे फोन. वेगवेगळे ते टीव्हीचे स्क्रीन असतात, चाललेत. जागेवर बसून असं करता आलं पाहिजे. पहिला गेला, दुसरा आणायचं, सगळं बाहेरून आणायचं. समाधान तर आत नाहीये. परमार्थ फार छान, आतलं बाहेर काढा. ठेवू नका साठवणीचे रुदले. सगळं विसरा, काही आतमध्ये. नाही तर कधी कधी भगिनी, तुमच्या त्या मैत्रिणी आल्या नाही तो ह्यावेळी शिबिराला, तुम्हाला काय माहित मागच्या शिबिराला काय बोलली ते अजून इथं जळतंय. मागचं शिबिर ते काहीतरी बोललेली आणि ते तू साठवलेलं. शिबिरात बाकीचं झालेलं आठवलं का? ते राहिलं हृदयात की हा हे सांगितलंय नका करू नाश आयुष्याचा शिल्लक राहिलेल्या. 60, 70, 55, 40, 30, 10, 20 वर्षाचे जे इथं असतील त्यांनी उरलेल्या उर्वरित आयुष्यामध्ये परमार्थासारखा मोठ्या पथावर, रस्त्यावर जीवन धन्य करीत जायचंय. हा जगाला दिलेला तुकाराम महाराजांचा व्यक्तिगत उपदेश. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटासी. अरे आता तरी डोळे उघड. नाही उघडत माणसाचे. मांजराच्या पिल्लाचे काही दिवसाने, कुत्र्याच्या पिल्लाचे काही दिवसाने, जनावरांच्या पिल्लाचे काही दिवसाने, पण माणसाच्या पिल्लाचे स्मशानात गेलं तरी उघडत नाहीत, झाकलेले. आता उघडी डोळे येऊनी नरदेहा झाकतील डोळे, बळेच आंधळे होती लोक, उजेडा सरिसे न चलती वाट, पुढील बोभाट जाणून या, बहुफेर आले सोसोनी ओळसा, पुढे नाही ऐसा लाभ मग, तुका म्हणे जाऊ साधवीत वाटे, भेटेल तरी भेटे कोणी तरी, 100त एक तरी भेटेल ना या वाटेने चालणारा. महाराज गात गेले होते, व्यक्तिगत सांगत गेले होते, देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्य. तुझं काय इथं सांग बरं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते बरं का. आता थोडंसं उत्तर द्या म्हणजे मला सुद्धा थोडंसं श्वास घेता येतो. उत्तर तुम्ही द्यायच्या. तुला तूच जन्म दिला का दुसऱ्याने दिला? उत्तर द्यायचं. तुला तूच जन्म दिला का दुसऱ्याने दिला? उत्तर आहे दुसऱ्याने. तुझं नाव तू ठेवलं का कुणी ठेवलं? जरा मोठ्याने बोला ना, गारटलं का तुम्ही? हा, मी आपली थंडीने थोडीशी का, तुम्ही बोला ना, काय हरकत नाही. तुला जन्म दिला, तुझं नाव ठेवलं, तुला नावं ठेवतात, तुला नाही नावं ठेवत, ते सुद्धा दुसरं ठेवतात.
तुझ्याशी लग्न केलं, तू तुझ्याशी नाही केलं, तुझ्याशी लग्न केलं दुसऱ्याने. तू गेल्यावर तुला नेणार आहेत ते सुद्धा, आणि तू म्हणतो माझं माझं माझं. काबाड काय तुमचं सांगा ना. देह काळाचे, संत सांगतात धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून. ज्ञानेश्वरीत एक फार गोड ओवी. तैसी अहम ममतेच्या लवसडी, मातेन पवतीच बापुडी, मनोनी जन्म मरणाचे दुतडी ढवळती ठेली. त्या भवसागरात गटंगळ्या घेतात, तुझं काही नाही तरी तो म्हणतो माझं. जो तुझा आहे त्याला तू ओळखत नाही. आणि मग तुकाराम महाराजांना कळतो, कधी कधी रागवतात. मी ह्या लोकांना सांगतो ना, पण नाईक ती बटकीच आहे. शब्द अवघड येतात गाथ्यात. कधी कधी महाराज कडक सुद्धा बनलेत. सांगून सुद्धा कुणी काय करू देवा, नाही आईशी शक्ती दंडून पुढती लावू वाटे. देवा अशी शक्ती पाहिजे होती की शिक्षा करून त्यांना रस्त्याने चला, पण नाही ऐकतो. जेव्हा माणूस घडवायचा होता, देवाने आपल्या पुढे 5 प्राणी उभा केले. देवाजवळ 100 वर्ष होती आणि देवाने त्यातली वर्ष द्यायची ठरवली. माणूस अधिक लाडका म्हणून त्याला म्हणाले तुला 20 वर्ष. मग बैल घडवला, त्याला 20 वर्ष. मग गाढव घडवलं, त्यालाही 20 वर्ष दिली. मग वटवागुळ घडवला, त्यालाही 20 वर्ष दिली. उरलेली 20 वर्ष राहिल्यावर माणसाचं समाधान होईना. तो म्हणला या सगळ्यांना दिले पण मला 20 वर्ष अधिक द्या. म्हणलं आता माझ्याकडे उरलीच नाही, तुला कशी देणार. मग त्यातला बैल शहाणा होता. तो म्हणला देवा मला 20 वर्ष नकोत, माझी माणसाला दिली तरी चालतील. दिली देवाने ते. गाढव माणसापेक्षा शहाणं होतं. ते म्हणाला मला सुद्धा नको 20 वर्ष, ती त्याला दिली तरी चालतील. दिली पुढची 20 वर्ष. कुत्रा होता, तो म्हणाला देवा मला पण 20 वर्ष नको, माझ्याऐवजी माणसाला. कुत्र्याची वर्ष मिळाली. वटवागुळ म्हणलं शेवटी मीच राहिलं ना, माझी पण 20 वर्ष मानवाला. आणि तुम्हाला सांगते 100 वर्षाचा घडलेला माणूस 20 वर्षाचं पहिलं जे वय असतं बैलाचं काही कळतच नाही. तसा जगत असतो माणूस असून, त्याला काहीच कळत नसतं. ती जर तुम्ही कासरा कधी ओढला तर इकडं वळावं का तिकडं वळावं, नाही वळलं तर चापकाचे मार बसतात, पण त्याला पुढं जावं का मागं जावं हे कळत नसतं. असा माणूस पहिल्या 20 वर्षात बाळपण गेले नेनता बालस्तावत क्रीडंती तरुणीस्तावत तरुण रक्त असा वागत राहतो. आता पुढचं जे बैलानंतर मिळालेलं आयुष्य होतं ते गाढवाचं. तो ओझी वाहतो ना, हे आयुष्यभर ओझी होतात. कायम हातात 2 पिशव्या, सामान आणलं, सगळी ओझीच हो. काही विचारू नका. म्हणजे संसारात जरी असलं किती गोष्टीचं ओझं वाटतं तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक भगिनी मला म्हणाल्या त्या 6च्या ध्यानाला येता येत नाही हो. मी म्हटलं का हो. अहो पाणी सुटतं ना, पाणी भरायचं असतं. मला वाटलं ती विहिरीवरनं आडावरनं नदीवरनं पाणी आणते. म्हटलं पाणी भरायचं म्हणजे काय नाही, बरोबर 6ला पाणी सुटतं तेव्हा बटन टाकायचं असतं. एक बटन टाकायला ध्यान नाही. किती करणार, किती ओझी वाहणार. कुणाचं आयुष्य मिळालंय, गाढवाचं. पुढची 20 वर्ष मिळाली होती कुत्र्याची. ते घरात राखण करतं की नाही, दाराशी राखत असतं. तसं मग मुलगा म्हणतो आई आम्ही दोघं जरा फिरून येतोय, तू घरी थांब बर का. मिळाली ना ती वर्ष. कधी बघा मुलावर लक्ष ठेवा बरं का. म्हणजे कधी कधी 60 नंतर सुपरवायझर बनावं लागतं. मग ती पोस्ट मिळत असते आपल्याला, सुपरविजन सगळ्यांची. कोणाची ते मी सांगायला नको. त्यात काही वर्ष गेली आणि नंतर 60 नंतरची वर्ष त्यात गेली. 80 झालं. 80च्या पुढे ते वटवागळ कसं झाडाला अंधारात टांगून असतं ना, तसं सगळ्यात मागच्या खोलीत टाकतात. पुढे बसायचं नाही. लोक येतात जातात, तुम्हाला उठता येणार नाही, तुमचा कसाही कुठेही थुंकता, बसा आता पाठीमागं. आणि वटवागळासारखा अंधारात जगतो. अरे तुझा जन्म देवाने इतका सुंदर दिलेला, तू देव व्हायचं म्हणतोस ना, तरी तुला कळेना. म्हणून तुकोबाराय शेवटी म्हणले लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम. आणखी नका पडू गाबाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवना. अरे लागोन या पाया.
तुकाराम महाराजांनी आपल्याला नमस्कार करावा? पायावर तुमच्या ते डोकं ठेवतात. सद्गुरू आपल्याला एवढं प्रेम देतात ना की तुम्ही आता तरी बदला ना. लागून या पाया. बरं मी आज्ञा करत नाही, विनवितो तुम्हाला विनंती करतोय. काय करा? कर टाळी बोला मुखी नाम. आम्ही बोलतच नाही ना. टाळी वाजवून आमच्या प्रेस्टिजला शोभत नाही. आमचे हात कसे असतात म्हणून एक रामकृष्ण परमहंस गोष्ट सांगायचे की एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला भेटायला गेली, तिच्या घरात बसली. आता जरी ती फार मोठी होती, चांगली होती, तरी मानवाचे गुणधर्म सांगता येत नाही. तिच्या सुंदर लोकरीचे तिथं लडी पडलेल्या होत्या, मोठे असे गोळे असतात की नाही, तशा छान चांगली महत्वाची सुंदर लोकर जी कुठं तिला मिळणार नव्हती, अशा 2 गोळे तिथं पडलेले होते. हिचं सारखं लक्ष त्या गोळ्याकडे. मैत्रीण म्हणाली, किती दिवसांनी भेटली? 30 वर्षांनी. खूप आनंद झाला, मी तुला चहा करून आणते. ती आत गेली की हिने ते 2 गोळे घेतले ना आपल्या काखेत परत बसले. माझं काय ऐकायचं असतं आणि काय पाहायचं असतं बरं का. तुम्ही जर असं ऐकत असाल तर काय नाही, याची मी क्षमा मागते. ते दोन्ही लोकरीचे गोळे तिने दोन्ही काकेत ठेवले आणि ही काकेत ठेवत असताना तिला किचन मधल्या आरशात बघायला मिळालं. नसला तर उद्या लावून घ्या. तिने पाहिलं, ती बाहेर आली. ते म्हटली, अगं चहा नंतर करते, अगोदर लाडू खा. पण लाडू खाण्याच्या अगोदर तू भेटली म्हणून मला आनंद झालाय ना, तर आपण लहानपणी नाचत होतो तसं नाचूया आणि जिम्मा खेळूया. आता ही ज्या जिम्मा खेळायला वर जात होते का ते तसं संतांनी सांगितलं ना, कर टाळी बोला मुखी नाम. मुख सुद्धा इतकं जड झालेलं असतं, सांगू नये आपल्याला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे सांगतो परी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिव्या घातल्या. सांगून सुद्धा ऐक. हा संदेश आहे, तुकाराम महाराजांचे संदेश देतात. मी बोलत नाही तसं, बारामती फार बोलते, लागेल असं बोलते, पण मी तुकाराम महाराजांचं बोलणं बोलते. आता मी माझ्या पदार्थ नाही. सांगतोय तरी ऐकत नाही. बरं तुला नाही सांगितलं तर तुझ्या मनाला तरी सांगतो या मना ते माझे नायके, घातावरी टेके चांडाळे. किती सांगायचं. हे एक व्यक्तिगत सांगून झालं. जो अभंग मी सगळा समाला, समूह, व्यष्टी आणि समष्टी, समष्टीला सुद्धा महाराजांनी उपदेश केला. एक त्यातलं तुम्ही काल स्वतः ऐकलंय, व्यक्तिगत ठाईचं बैसोनी ऐकलंय ना. करा एक सुंदर सांगितलं होतं तासभर. इतकं शांत संत. सगळा स्वाध्याय ऐकल्यानंतर मला वाटायला लागलं आपल्याला सुद्धा इतकं शुद्ध, इतकं छान, इतकं संत, इतकं प्रभावी, एवढं शक्ती संपन्न बोलता आलं पाहिजे. नाही तर आपलं नळ सुटलं की भडभडभड कसं, आणि मग ते लोकांच्या डोक्यावरून जातं. म्हणून हे काही बदलत नाही. इथं भेटले की सगळे मला म्हणतात, तुम्ही येणार म्हणून आम्ही आलो बरं का, तुम्ही येणारे कळलं म्हणून आम्ही. पुरं वर्षभर आठवत नाही, पुढच्या शिबिरात तुम्ही येणार म्हणून आम्ही आलो. ऐकतोच असं नाही. तुकाराम महाराजांनी कळत होतं म्हणून जसा जनाला उपदेश, जसा व्यक्तिगत उपदेश केला ना, तसा त्यांनी सगळ्या जनाला सुद्धा उपदेश केला. ऐसे जागविले आवगे जन, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवा विसरू नगा. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा. कुणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तर जातो माघारागा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. उठा. इथं नाही बरं का, महाराजांचं प्रमाण सांगते. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माची. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन वाचे, गाता नारायण. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. तुझ्या हिताच्या खुना सांगतोय. आणि फार मोठी खून. खून शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. कळ वर्मा, तुझी प्रेम खून कळली पाहिजे ती. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आणि तो स्मरला तर मग तुला कुठलं दुःख आहे.
मागे पुढे उभा राह सांभाळीत, जेथे जातो तेथे असा अनुभव येईल तुला. पण तू कर ना, स्वतःचं मन प्रसन्न कर. मन करा रे प्रसन्न. मी तुम्हाला सांगतोय, सगळ्या जगाला उपदेश करतोय. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. भावाचं आंदोलन उसाचंच असतं असं नाही. ते जे कोण राजू शेट्टी का सदाशिव खोत करतात ना, उसाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, टमाटोला भाव मिळाला पाहिजे. लताताई मी म्हणतो की आम्हाला परमार्थात भाव मिळाला पाहिजे. मिळाला तर ना, भाव जागा झाला पाहिजे. आणि भाव जागा करण्याचं काम संत आपल्या उपदेशातनं करतात. त्यांना दया येते हो. आपल्याकडे बघितलं ना की ती आपली आई आहे, आणि आपल्याला पाहिलं ना की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार आहे. त्यांना समजत नाही जन्म इतका चांगला मिळालाय आणि हे सगळे विषयाच्या ओढीने कशा भुललेत. यांची कोण केव करणार आहे, यांना कोण चांगलं सांगणार आहे. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पाऊनी ठाव नरदेह. जेवढी प्रमाण मी घेतली त्यातल्या एका शब्दाखाली अंडरलाईन मारायचं, भाव. दुरुनी आलो गा मी दुःख झाले दारुण, यावया येतवरी होते हेच कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनोळतो तुका संता दोन्ही कर जोडून. कशा करता. वर्म ते एक आहे, एक वर्म आहे. वर्म ते एका आहे, दृढ धरावा भाव. आणि याचा खूप दुष्काळ आहे. आम्ही इतरांना भाव देऊ, आजचे दिन आले तर काही चांगले भाव मिळतील, पण परमार्थ सुद्धा आजचे दिन यावेत आणि आपल्या अंतकरणाला भाव मिळावा. आपल्या अंतकरणात भाव उदित झाला ना तर त्याच्यासारखं मोठी आयुष्यात कुठली गोष्ट नाही. एक क्षणात उदित झाला तर तो कायम राहतो. एकदा एम ए झालं की कायम का रोज एम ए व्हायचं असतं. एकदा पीएचडी झालं की कायम पीएचडी का रोज पीएचडीची परीक्षा. तसे एक सेकंद कधीतरी सद्गुरूंच्या पायी जाऊन गुरूंना पाहिल्यावर आतला भाव, भावाचे अवतरण, अवतरवती पूर्ण हाताचडे संपूर्ण तत्वभेद, त्या भावाचं दान तुकाराम महाराजांनी समाजाला सुद्धा मागितलं. गावच्या गाव जागा केला. आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्ञानदेवांनी मांडलेला खेळ चंद्रभागेच्या तीरी रंगला. ही वारकरी परंपरा सुरू झाली, दिंडीची परंपरा सुरू झाली, भक्तीची परंपरा सुरू झाली. आता चालता येत नाही, ऐकता येत नाही, आणि मग आपण दिंडीत 5 पावलं उपासना मंदिरपर्यंत चालला. याचा मला खूप आनंद की एवढे म्हणल्यावर तुम्ही सगळे आला. पण जवळ हे सकळ सिद्ध आहे. ही लहान मुलं कशी उड्या मारत होती. मला चढताना दम लागतो इथे. या वयात करायला पाहिजे होतं, पण मग नाही झालं तर आता करायचं नाही का. नाही, आता करायचं. जे करता येईल ते करायचं, ते भावाने करायचं. जो असेल नसेल तो सगळा भाव, मागचा बॅकलॉग सगळा भरून काढायचा आहे. शब्द कळत असतील तर बघा. गेलेले क्षण माघारी आणतात नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी. तो पारा जमिनीवर सांडला ना आणि आपण उचलायला गेलो, काय होत असतं. एका पाऱ्याचा गोळा असेल त्याचे 5 उचलायला गेले तर त्याचे 10 उचलायला गेलं ना. तसं आपलं मन आहे. आता कधी गोळा उचलणार, पण आपण तो बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मनुष्यजन्म. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. किती चांगला समाज पाहिला तर संत म्हणतात, पुस नाही पायचारी, पुस नाही पायचारी, मनुष्य परी कुत्री ती. काय त्यांना मानव आकाराने आले म्हणून मनुष्य म्हणायचं का. कोण होतास तू, काय झालास तू. अरे कोण होता, वेड्या वाया गेलास तू, भला जन्म तुझं. सगळ्या संतांचा एक उपदेश आहे, पण आपलं किती पक्क हे मला कळत नाही माणसाचं. संत कोळून पाजले तरी आम्ही जैसे थे. कसं असतं कोणाने फिट फाउंडेशन बदललाच नाही. चला पुढे आलो. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जाऊ साधवित वाटे. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपला सगळा उपदेश करून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक समाजाला सांगितला. आणि त्यासाठी खेळ मांडियाला वाळवंट घाई. एक सोशल इंजिनिअरिंग ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या शतकात केलं होतं. तिथे त्यावेळेला त्यांनी नामा शिंपी होता, सावता माळी होता, गोरा कुंभार होता,
जनाबाई स्त्री होती. त्या काळात काय आरक्षणासाठी कोणी भांडत नव्हतं, त्यांना दिलंच होतं. या सगळ्यांना एकत्र केलं. पंढरीच्या वाळवंटामध्ये मध्ये पांडुरंग ठेवला. देव सुद्धा असा आणला की ज्याला कोण आई बाप हे माहीत नाही. रामाचे वडील सांगता येतात, कृष्णाचे वडील आई सांगता येते, रामाचे आई वडील सांगता येतात, पांडुरंगाचे आई वडील सांगा बरं. देव बिन आई बापाचा. जाणारे सुद्धा बिन आई बापाचे असले तर चालतील. कोण होती जणी? पंढरीत वाट चुकून भिंतीशी त्या गरुड खांबाशी टेकलेली मुलगी. नामदेवाने जाताना पाहिलं. का बाळा रडतेस? माझे आई वडील हरवलेत. चल माझ्यावर घरी चल. ताकद लागते घरी घेऊन जायची. समाज काय म्हणतो, जग काय म्हणतो, किती बोलतो याचा अनेक विचार करणारे, पण संत तो विचार करत नाही. अशा सगळ्यांना त्या वाळवंटात जमा केला. आणि मग टाळ मृदंग घाई, पुष्पाचा वर्षाव, अनुपन्न सुख सोहळा. रे काल जे अण्णांनी दिंडी केली ना, कसा तो मृदंग, कसे ते टाळ. पण आम्हाला ना जरा जास्त वाजलं की त्रास होतो. नातू जास्त रडला तर त्रास होत नाही. पिक्चरचं गाणं स्पीकरवर वाढवलं तर त्रास होत नाही. आमचा गणपती लाईटच्या मकरात बसून त्याच्याभोवती डार्लिंग डार्लिंग कसली गाणी लावली तरी चालतात. त्याचा आम्हाला त्रास होत नाही. आणि टाळ वाजले तर त्रास होतो का? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ. मला आश्चर्य वाटलं त्या वयात सुद्धा अण्णा आज आजारातनं उठून त्यांनी कसं छान उपरणं बांधलं होतं. संतांच्या भजनाची परंपरा आहे. आणि तुम्ही 10 शाली पांघरून बसून बघत होता सगळेजण. हे संतांनी जागा केलेला. त्यांनी सांगितलं की तू आता स्वतःच्या जन्माचा काहीतरी विचार कर. आणि ते सोशल इंजिनिअरिंग त्या काळात ज्ञानोबरायांनी तिथं केलं. म्हणून जात, धर्म, भाव, भेद, लिंग विरहित एक वारकरी संप्रदाय महाराष्ट्राला देणगी मिळाली. देव एक, भजन एक. सचिननी सिक्सर मारो, महाराष्ट्र म्हणतो पुंडलिकावर, हेच म्हणणार ना. तुम्हाला सांगू, संतांनी एवढे गजर दिले की संप्रदाय कुठलाही असू दे, भिन्न संप्रदाय आहेत, कोण कोणाचे प्रातिनिधिक काही नावं घेत नाही मी कोणाला तरी, काय त्यांच्यात कोणी संत झाले नाही. ते सर्व संप्रदाय ज्ञानोबा असे म्हणाले, तुकोबा असे म्हणाले, आणि मग आपलं म्हणणं मांडत असतात. कसं केलंय ज्ञानोबा ते तुकोबा, मधला स्पॅन लक्षात घ्यायचा. आणि तू का झालायस हे कळस. एक जणांनी मला शंका विचारली, का हो ज्ञानेश्वरीवर खूप बोलतात, भागवतावर खूप बोलतात, तुकाराम महाराजांच्यावर का नाही बरं सगळे बोलत, का नाही सांगत? तर एक लक्षात घ्या, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. कळसचा अर्थ कळतो आपल्याला? कळसचा अर्थ काय? देवळाच्या कामा कळसू, परमगंगे सिंधू प्रवेशू, सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. देऊळ पूर्ण झाले कधी म्हणावं? कलश आले. नोहे कलशा परते काही, प्रासादा काम नाही. पुढं काही काम नाही. एकदा कलश उभारला की तिथे सगळं, त्याच्यापेक्षा कुणी मोठा नसतो. म्हणून ते अभंग घेऊन, ओव्या घेऊन बोलतील, पण त्याच्यावर काही बोलू शकतील आणि आपली रचना करू शकतील असं नाही. ज्ञानेश्वरीवर भाष्य झालं, गीतेवर भाष्य झालं, भागवतावर सुद्धा अनेक भाष्य झाली, रामायणावर झाली, उपनिषदांच्यावर झाली, योगवासिष्ठाच्यावर झाली, सगळ्यांनी. तुकाराम महाराज कळस आहे. आणि तेवढ्या उंचीपर्यंत जाता आलं तर त्याच्यावर बोलणार ना. आणि तो कळस असा आहे की बघायला लागलो ना की डोक्याची टोपी घालत असाल तर खाली पडते, म्हणजे घालत असाल तर म्हणते, म्हणजे आपली मान किती अंशामध्ये वळवल्यानंतर तो कळस दिसतो. आणि दिसला तर त्याच्याविषयी बोलणार कोण, काय सांगू शकणार आहे? बरं ते आहेत की ज्यांना त्यांना आपले वाटावे. सर्व संप्रदायाचं फाउंडेशन ज्ञानोबा तुकोबारायांच्या तत्वज्ञानामध्ये सिद्ध करून देईन मी कधीही कुठेही. माझा आज सांगायचा विषय नाही तो. पण तुकोबाराय असे कळस झाले, जगाला जागवलं, मानवांना जागवलं. तुम्हाला सांगते, तत्कालीन हिंदवी स्वराज्य सम्राट छत्रपती राजांच्या कानावर शिवाजी महाराजांची कीर्ती गेली. त्यांनी महाराजांना नजराणा पाठवला. एक महान संत आपल्याकडे कळल्यानंतर त्यांनी नजराणा पाठवला. ते आम्ही आता जसे कीर्तनकार, प्रवचनकार बुवा आहोत तसे नव्हते तुकाराम महाराज. दिवट्या छत्री गोडे येथो बऱ्यात न पडे, येथे मज पंढरी राया गोवसी कासया. कशाला बरं हे पाठवलं? ह्याचा आम्हाला काय उपयोग आहे? तुमचं तुम्हाला समर्पण.
राजे म्हणाले, महाराज आपल्याला काही आनंद असावा आणि मला आशीर्वाद मिळावा. आशीर्वाद पाहिजे? तुकाराम महाराजांचा अभंग ऐका. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. राजाला सांगतात, राजाला, आमच्या पुढे जर आमदार आला तरी या बसा, काय म्हणू काय सांगू. अरे तू सांग, तुला काय सांगायचंय ते. छत्रपती आले होते, महाराज सांगत होते, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान. काय तुम्ही मला देणार? मी जे मिळवलंय ते तुम्ही थोडे देणार आहे. आणि राजाने दिलेलं राहत असतं का? बरं समाजाने दिलेलं तरी राहत असतं का? 5 वर्षात खाली येतं, हल्ली तो 2 वर्षात, 1 वर्षात, अविश्वास आला तर 15 दिवसात, कुणाचं टिकत नाही. पण संतांनी दिलेलं आणि तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान. धनाची संपत्तीची चांगल्या कार्यासाठी संतांनी घेतलं असेल, पण त्यांना इच्छा नव्हती, त्यांनी मिळवलं नाही. जगद्गुरु म्हणतात, तुळशीवरी सोने. फार अवघड प्रमाण आहे बरं का. तुळशीवरी सोने हे तो गाढवाचे लेणे. जर तुळशीची माळा घातली असेल तर परत लॉकेट नाही, परत चपलाहार बुटाहार कसला काय जो असेल तो नाही. अहो गाडगिळ्यांच्याकडे मंगळसूत्राचा उत्सव आहे. नाही, तुळशीवरी सोने हे तो तुमचे येरवित्त धन ते माझं मृतिके समान. मग काय हवंय तुकवा तुम्हाला? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आवाजेने धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे, चिंता पाय मनी विठोबाचे. चिंता पाय मनी विठोबाचे. त्याला आठवा, आम्हाला आठवलं पाहिजे असं नाही, पण या महाराष्ट्राने संतांना इतकं भरभरून दिलं की आम्हाला विठोबा रुक्माई भजन आवडत नाही. सत्य सांगते वारकऱ्यांना. रामकृष्णारे आमचा बीजमंत्र असला तरी तो आम्हाला आवडत नाही. आम्हाला जर तुम्ही नाचायला सांगितलं टाळ घेऊन, तर आमचा कुठलाही वारकरी भोळ्या भाबड्या श्रद्धेने पूर्वासुरींना, आणि त्यांनी 2च ह्याच्यात त्यांना गुंपलेलं आहे, ज्ञानभा तुकाराम ज्ञानभा तुकाराम. म्हणा बरं वाटलं ना त्यांचं भजन केलं. तुम्हाला तुकाराम महाराजांचं शिबिर अंतःकरणात राहावं. हे ध्वनी, पकवाज, टाळ आणि आपले स्वर हृदयातनं आलेले कृतार्थ जन्म आहे. काही वेगळी साधना करावं लागणार नाही. गाथा वाचा न वाचा. तुम्ही म्हणाल बरं झालं, नाही तर प्रश्न पडला होता. तुका म्हणे एका नामेची सरे, बस एक नाम पुरे भगवंताचं, बाकी पार काय लागत नाही. म्हणून जगद्गुरूंनी छत्रपतींना सांगितलं, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. पुढचं चरण फार सुंदर बर का. म्हणवा हरीचे दास. म्हणवा, माझं शुद्ध येत नसेल बरं का, म्हणवा मानाचा न तुम्हाला कळत असेल, पण म्हणवा हरीचे दास असा संसाराचे. पण म्हणा ना तोंडात ना मी देवाचा, देव माझा. संसार सोडायला सांगितला नाही, सांगितला तरी तुम्ही सोडणार नाही. चिकट भोकर झाडालाच अडकत असतात. तुम्हाला सांगू का, मी कालपासून शिबिरात पाहते, कोणाच्याही यांना फोन येत नाहीत. हेच फोन करतात, तू कसा आहे ग, नातू बरा आहे का. असा संसाराचे असलं तरी हरकत नाही, पण मनवा हरीचे दास, तुका म्हणे मजे यास. संपत्ती नाही, सत्ता नाही, या सगळ्यांच्या पलीकडे जगदाकार झाली सत्ता. वारोन गेली पराधीनता, अवघे आपुलेच आता लाज आणि चिंता दुरावली. तुम्ही मला 10 रुपयाची महिना ऑर्डर करून बघा,
पानभर पत्र लिहिल, 10 रुपये पाठवले, किती छान, तुमचे मी अत्यंत उपकृत आहे वगैरे वगैरे. आणि महाराजांना पाठवू नका बरं का, तुम्ही म्हणाल पाठवायचंय का, उदाहरण देते, कुणी पाठवू नका कृपया. पण जर दिले तर मी सोडणार नाही ही प्रवृत्ती. आणि धन दिलं, दिवट्या, छत्री, घोडे, मान, मरातब. मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं, एखादा कीर्तनकार, प्रवचनकार एखाद्या राजकारण्याकडून शाल श्रीफल घालून सत्कार करून घेत असेल ना, त्या राजकारणाची पात्रता नसते. ती त्याची शक्ती आहे, त्याचं सामर्थ्य आहे. जगद्गुरूंचं सामर्थ्य होतं. छत्रपतींना सुद्धा त्यांनी सांगितलं, काय नाही, तुळशीची माळा असू दे, प्रपंच करा, हिंदवी स्वराज्य उभा करा, मोठं सामर्थ्य आहे, जगाला चांगल्या वाहिण्यावर न्या, तुमच्यासारखे सत्ताधीश मिळाले पाहिजेत, तुम्ही मानवा. पण तोंडाने माना म्हणून छत्रपतींच्या काळात कायम कवड्याची माळ होती. इथून जवळ ठिकाणी तुळजापूर. शक्तीची उपासना केली, क्षत्रिय होते म्हणून केली. शक्तीची उपासना करताना शिव आपोआप भेटले. पण हे करत असताना सामान्य समाजाला सुद्धा तुकाराम महाराजांनी जसं राजाला सांगितलं, भेद न करता प्रजेला देखील तेच सांगितलं की नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकेच्या द्वारी कट धरोनिया करी उभा उभी पालवी त्याजे पायी घाला मिटी मोल नेघे जगजेटी भावा एका. किती माझ्या प्रमाणात म्हणजे तुकोबारायांच्या किती प्रमाणात भाव आला हो. ज्याचा आपल्याला दुष्काळ आहे, कोरडे, सगळी गंगा वरून गेली ना, सगळी नर्मदा वाहिली ना, तरी नर्मदेतले काय म्हणतात. मग रामकृष्ण सांगायचे 3 प्रकारचे साधक असतात. काही साधक अशा असतात, कापुराच्या वाती उजळलेल्या कापराला काडी लावली पेटते, झटकन पेटतो. ऐकल्याबरोबर, संत भेटल्याबरोबर, त्यांनी पाहिल्याबरोबर. बाबाजांनी मेहरबाबांना पाहिलं होतं, सायकल अडवली, पुस्तकं पडली, भ्रूमध्यामध्ये फक्त स्पर्श केला, त्यानंतर 25 वर्षांहून अधिक काल त्या आनंदात ते फिरत होते. तो आनंद आपल्याला माहीतच नाही. जे तुला माहीत नाही ते पुससी काही, तुला त्याची कल्पना तरी करता आली पाहिजे ना. काय आनंद दिला असेल. रामकृष्णांना पाहिलं, नरेंद्रांना मिळालं, त्यांच्या ह्याच्यामध्ये बदल झाला. रामकृष्ण त्यांची वाट बघायला लागले, एवढे नरेंद्र मोठे झाले. कसं ते देणं असतं, एक विलक्षण वेगळ्या प्रकारचं देणं असतं. संतांनी ते जगताला दिलं, आपल्या आचरणातून, आपल्या वर्तनातून, आपल्या अभंगातनं दिलं. आणि त्यासाठी समाजाला सांगितलं की आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेच्या खोळे दगड आला पोटासी. मग तू उठला जागा झाला तर काय कर, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माची. म्हणून काही नाही करता आलं तरी भावाने नमस्कार करता आला पाहिजे. यासाठी शेवटी एक कथा सांगते आणि हा दबदबा संपवते. सम्राट अशोक आपल्या राजधानीत सुवर्ण रथामध्ये बसून फिरत होते. सगळं राजधानी अवतीभोवती जमा झालेली होती. सम्राटांची चाललेली ती स्वारी ते बघत होते. सम्राटही सगळ्या जगाकडे पाहत असायचे. आनंद वाटत होता. अहिंसेचे थोर होते अभ्यासक, बुद्धाला मानणारे होते, नंतर काही धर्म स्वीकारला होता. रस्त्याने जाता जाता त्यांनी लांबून एक बौद्ध भिक्षू झाडाखाली उभा असलेला पाहिला. त्यांचे थोडेसे भगवे पण पिवळे भगवे त्यांची वस्त्र असतात. लांबून असं साधं भगवं पिवळ्या रंग अधिक मिसळलेली कपनी घातलेले साधू पाहिल्याबरोबर त्या सम्राट अशोकांनी रथ थांबायला लावला. थांबा. सगळी मिरवणूक थांबली. सम्राट अशोक रथातून खाली उतरले. प्रधानजीला कळेना महाराजांना काय हवंय. सम्राट अशोक पुढे चालायला लागले, प्रधानजी मागे पळायला लागले. त्या बौद्ध भिक्षूपर्यंत सम्राट अशोक गेले. आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला आणि तो प्रधानजीच्या हातात दिला आणि नतमस्तक होऊन पायावर डोकं ठेवलं. त्या बौद्ध भिक्षूच्या हातात मुकुट होता तरी तो प्रधान मुकुटाच्या खालच्या हाताच्या मुठी आवळत होता. साधा भिक्षू. सम्राटाने रथ थांबवला, खाली उतरले आणि त्याच्या पाया पडलेत. राजा सम्राट. डोळ्यात रक्त दाटून आलं, नकळत डोळे लाल झाले. सम्राटाने अतिशय नम्रपणे 3दा नमन केलं. परत आले, मुकुट घेतला, रथाकडे आले, रथात बसले आणि प्रधानजी त्यांच्याकडे पाहत होते.
प्रधानजीचे डोळे बघण्याजोगे होते. रवीर न दाहती तादृशा यादृशी दहती सिकिता. मोठा माणूस इतका दाहक नसतो, सूर्य एवढा दाहक नाही की जेवढी सूर्याची उष्णता घेऊन वाळू दाहक बनलेली असते. मोठे नसतात, त्यांचे चमचेच फार दाहक असतात. मोठे खूप आनंदी असतात. सम्राट अशोक एवढ्या आपल्या आनंदामध्ये की त्या बौद्ध भिक्षूचं दर्शन झालंय, बसले. पण प्रधानजीची अवस्था लक्षात आली म्हणून महालात परत गेल्याबरोबर राजवाड्यामध्ये आज जाताना सांगितलं, उद्या सकाळी माझ्याकडे या. आपल्याला गोष्ट सांगायला वेळ नाही म्हणून थोडी धावती सांगते. प्रधानजी म्हणले, जी येतो. सकाळी प्रधानजी गेले. फार बोलायचं नसतं मोठ्यांच्या जवळ, बोलायचं कुठे? छोट्यांच्या जवळ. कळत असेल तो पहा. जिथं खूप बडबडलं जातं ना, आमच्यासारखे बडबडतात. आम्ही अण्णांच्या पुढे बोलू का? अण्णा कौतुक करायला येऊन बसलेत, नाही तर ते धाडच वाटतं ना. राजा पुढे बोलायचं नसतं. प्रधान जेवून नुसते पुढे उभा राहिले. सम्राटाने टाळी वाजवली. टाळी वाजवली की आतून दासी आली. तिने एक ताट आणलं, त्या ताटावर रुमाल होता, रुमालाच्या खाली काहीतरी होतं. ते प्रधानजी जवळ द्यायला सांगितलं. प्रधानजीने विचारलं, याचं काय करू? राजा म्हणले, चौकात जायचं, विकायचं, आलेली संपत्ती राजदरबारी जमा करायची. प्रधानजीने पाहिलं ते ताट आणि त्याच्यावरचा रुमाल उघडला, दचकला आणि मागे सरला. आत सिंहाची डोकी होती, मारलेले सिंह त्याची डोकी. प्रधानजी चौकात गेले, सिंहाची डोकी, सिंहाची डोकी. काय काय असे लोक फार हुशार शिकारी असतात की आपण मारत नाही, पण दुसऱ्याने मारलेली सिंहाची डोकी आणून आपल्या दिवाणखान्यात लावतात की आम्ही किती शूर. असे मोठे सरदार असतात. एक 5 मिनिटाच्या आत सिंहाची 4ही डोकी ती संपली. आलेले पैसे दरबारात जमा केले. त्याला वाटलं आता छत्रपती बोलतील, उद्या सकाळी या. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानजी तिथे, टाळी वाजली, ताट आलं, ते कापडवरचं काढलं, जे झाकलेलं होतं तो रुमाल काढला. पुन्हा आश्चर्य वाटला, तो वाघाची डोकी होती. काय करायचं? ही विकायची, पैसे दरबारात जमा करायचे. तेही गेले. वाघाची डोकी, वाघाची डोकी. सिंहाची 5 मिनिटात गेली होती, वाघाची जायला 10 मिनिट लागले. पण लोक गेले आणि घेऊन गेले. आलेले पैसे ठेवले. त्यांना वाटलं आता संपलं असेल, नाही उद्या परत या. तिसऱ्या दिवशी सकाळी गेले, टाळी वाजली, ताट आलं, आत हरणाची डोकी होती. ते चौकात गेले, हरिणाची डोकी विकली, आलेला पैसा दरबारात जमा केला. त्यांना वाटलं इथं संपलं असेल. राजा म्हणले, उद्या शेवटचं, कारण आमची पण गोष्ट ऐकायची क्षमता संपली आणि सांगणाऱ्याची सुद्धा घड्याळ पुढं पळायला लागलं म्हणून. त्यामुळे आपण पुढे जाऊ की उद्या शेवटचा दिवस, परत नाही बोलवणार. शेवटच्या दिवशी प्रधानजी गेले. राजाने टाळी वाजवली, तबक आलं, वरचा रुमाल होता तो काढला आणि प्रधानजीला दरदरून घाम फुटला. पाय लटपटायला लागले, घामाचे ओघळ पाठवून खाली वाहतात असं वाटायला लागलं. कळे ना, डोळे असे चकित झाले. आत माणसाची डोकी होती. ती 4 डोकी डोक्यावर घेताना सुद्धा त्यांच्या डोक्याला सुद्धा चक्रायला लागलं. मेलेलं घ्याल का जवळ? किती लाडका माणूस असला तर मेल्यानंतर म्हणतात उरका लवकर, दिवस मावळ्याच्या आत, उद्या अमावस्या आहे, परवा शनिवार आहे, आजच केलं तर कोणी ठेवत नाही, काही ठेवत नाहीत. 4 डोकी घेऊन प्रधानजी गेले, चौकात उभा राहिले. जे म्हणत होते सिंहाची डोकी, वाघाची डोकी, ते प्रधानजी म्हणायला लागले, माणसाची डोकी, माणसाची डोकी. कुणी जवळ ये ना, चेटूक करतोय, कवट्या विकतोय, कुणी ते लांबून लांबून पळायला लागले. प्रधानजीला कळे ना, मग बिझनेसमध्ये एक भाग असतो, 1 वर 1 फ्री, माणसाची डोकी सेल. तरी कुणी येईना. दुपारी फेस आला तोंडाला, माणसाची डोकी, माणसाची डोकी, 1 वर 1 फ्री तरी घ्या. कुणी घेईना. रात्र सायंकाळ झाली. खाल मानेने तेज भरलेली माणसाची डोकी घेऊन प्रधानजी दरबारात आले. अशोक थांबले होते आणि ते म्हणाले, प्रधानजी, माणसाच्या डोक्याची किंमत कळली का? काय ती? वाघाच्या होती, सिंहाच्या होती, हरणांच्या होती, माणसाच्या डोक्याची होत नसते. आणि म्हणून हे डोकं किमतीला आणायचं असेल तर ते संत चरणी झुकवावं लागतं, मग त्याची किंमत असते. पशु का कुछ होत पनैया, नर का कछु नहीं होत, नरने करनी की तो नर का नारायण बन जाए. माणसाच्या डोक्याला कधी किंमत आहे? मी साधी सामान्य असते तर तुम्ही मला बारामतीहून इथं बोलवलं असतं का?
यात तुकाराम ज्ञानेश्वर थोडे तरी भरलेत ना, म्हणून किती प्रेमाने. ह्या डोक्याची किंमत कशामुळे? बारामतीत कमी लोक आहेत का? आमची मैत्रीण 30 वर्षांनी आहे. बरं, बारामतीकडे आलेले आपल्याला चालतात का? मध्ये मी एक व्हॉट्सअप बघितला होता, अगदी मोदींना त्यांची आई सांगत होती, बाबा रे बारामतीकरांच्या नादी लागू नको. तरी तुम्ही मला बोलवलं, याचं कारण या डोक्याची किंमत संतान शरण गेल्याने. हे स्वामी माधवनाथांच्या पायी टेकलं, हे ज्ञानोबा तुकोबांच्या पायी टेकलं, हे साऱ्या संतांच्या पायी टेकलं, हे तुमच्या रूपात असलेल्या माझ्या सद्गुरूंच्या पायी टेकतं, तेव्हा किंमत आहे. जर आपल्याला किंमत यावी वाटत असेल तर तुकाराम महाराज सांगतात, जा तिथं आणि तिथं नतमस्तक हो, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगरबता करावे दास्य सकळ. गुरुपौर्णिमेला इतर नारळ नेण्यापेक्षा आपला हा नारळ घेऊन गेलं आणि त्याची शेंडी त्यांच्या ताब्यात, शेंडी त्यांच्याकडे करायची असते, आपल्याकडे नाही, तर जीवनाचं कल्याण होईल असं तुकाराम महाराज सांगतात. अशी स्थिती तुला प्राप्त होईल की आनंदात नालो. सगळ्यांना तुकाराम महाराज कळत नाहीत. माधवाची आई स्थिती जनास कळेना, अपूर्ण मनासी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगोनिया गेलो, आनंदात नालो आनंदात नालो. बऱ्याच भगिनी मला विचारतात, काय होते नेमकं? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, काय सांगू बाई झाले काहीच्या बाई. म्हटलं, त्यांना काही बाई झालेलं तुम्हाला काही नसताना कळत मी कसं सांगणार? कळण्याची तरी अपेक्षा पाहिजे ना. आम्ही दुःखाच्या सागरात डुबक्या घेणारे, अखंड बुडलेलो, डोक्यावरनं पाणी चाललं तरी बाहेर निघण्याची इच्छा नाही, त्यांना तुकाराम महाराज कसे उमगणार? संसारी होते. मी काल तुम्हाला एक मोठे प्राध्यापक मला बोलणारे वक्तृत्व, ब्रह्माचं झाड उभं करतात आपल्या करत होते आपल्या शब्दामध्ये. ते मला म्हणले, तुकाराम महाराजांनी 2 पत्नी केल्या हे का बरं? म्हटलं, तुम्ही त्यांच्या पत्नीतच अडकलाय का? बाकीचं सगळं बघा ना, वाङ्मय त्यांचं काय आहे ते. इतर शंका घेण्यापेक्षा जे संतांनी सांगितलं, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेच पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोटे काय. जरी ते संसारी होते, असूनही संसारी संन्यासी मी झालो, आनंदात नालो. हा आनंद आपल्याला या शिबिराच्या निमित्ताने, चिंतनाच्या निमित्ताने, गेल्या 3 सेवेमध्ये आणि इतर कार्यक्रमात सुद्धा मला खूप मिळाला. हे माझ्यावर लताताईंचे उपकार आहेत. माझी प्रकृती म्हणजे तुम्हाला परत सांगायला नको, बारामतीची प्रकृती अशी नाही, पण स्वामीजींनी तिला घडवलं, दांडेकर मामाने घडवलं, काळे महाराजांनी घडवलं, उरलं सुरलं माझी मैत्रीण लताताई मला घडवते. काल तर प्रतिभाचं ऐकून असं वाटायला लागलं खूप छान झालं, आता कमी बोललं तरी चालेल. आत्तापर्यंत जे बोलत होतं ना खूप, तर आता थोडं शांत राहिलं, समाधानी राहिलं आणि त्यांना आठवत राहिलं तर चालेल. बरं वाटलं एकदम. या सगळ्यांचं कारण त्यांनी केलेलं, यात माझं काही नाही, मी तो हमाल भारव आहे. तुम्हाला वाटत असेल सरलताई, सरलताई शून्य. महत्वाचं काय असेल तर तुकाराम महाराजांची गाथा, महत्वाचं काय दासबोध, महत्वाचं काय ज्ञानेश्वरी, महत्वाचं काय भागवत, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून तुकाराम महाराज संसारी असले, 2 पत्नी असू देत, पण त्यांचे अभंग समाजाला सांगितलेले, व्यष्टीला सांगितलेले, त्याच्या पुढे वारकरी परंपरा चालवण्यासाठी सगळ्यांना सांगितलेले. नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरोन्या करी उभा उभी पालवी, त्याजे पायी घाला मिटी, मोल नेघे जगजेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा, पंढरीसी जाय तू एक वेळ. अरे कशाला संसार? एकदा वर्षातनं एकदा दिंडीत चाला, त्यांचं नाव घ्या, मग जो आनंद मिळतो तो तुम्हाला कळेल. हा वारकरी संप्रदायाचा थोडासा अभिनिवेश असल्याने मी बोलते. तिथं नाही दिंडीत चालला तर अण्णांनी इथे दिंडी आणून आली, इथे तुम्ही सगळे चालला, त्याचा आनंद आहे. फक्त शिबिरात चालण्याऐवजी घरातल्या घरात दिंडीत आहो असं करून तरीच चाला, तरी देखील तो आनंद मिळेल. बसल्या ठिकाणी जरी असला ना, ज्ञानबा तुकाराम बोलता येतं. आणि म्हणून तुकारामांची एक अष्टोत्तर नामावली इथं आता आपण म्हणणार आहे.
ते पुढं म्हणतील आपण पाठीमागे फक्त तुकारामा. म्हणजे जाताना तुमच्या अंतकरणामध्ये हा भाव राहावा. शब्द मोठे गोड आहेत, नीट लक्षात घ्या. तुकारामा, तुकाराम असे होते, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. असं मस्तक ठेवून आपण ते तुकारामा तुकारामा म्हणू. आणि या सत्राची सांगता करते पुनश्च एकदा, शब्दात नाही पण हृदयापासून. अण्णा गुरुबंधू माझे, स्वामीजींच्यामुळे आम्ही एकत्र आलो. लताताई गुरु भगिनी माझ्या, ज्यांनी मला स्वामीजींच्याकडे नेलं, त्यांनी त्यांच्या मृदू स्वभावाने, नावाप्रमाणे स्वर्णलता रुजू स्वभाव आहे, विक्षिप्त प्रकृती असून सांभाळून घेतलं, संधी दिली, बोलायला संधी दिली. आणि तुमच्यासारखे महान भागवत पुढे, माझ्या पुढ्यात PhD शिकलेले मोठमोठ्या हुद्द्यावरचे डॉक्टर, इंजिनियर सगळे बसलेत. उत्तम संसारी, सुनेला सांभाळणाऱ्या सासवा, सासूला सांभाळणाऱ्या सुना. मी माझ्यासारख्याने इथे काय सांगायचं, पण त्यांनी मोठं केलं म्हणून सांगितलं. आणि ज्यांनी मोठं केलं त्यांचं भजन एकवार करू आणि आपल्या सेवेला पुनश्च पूर्णविराम देऊ. असुर विराम. तुमच्याकडे कागद आहे ना सुनीता? दिसते का तुम्हाला? ते जे म्हणतील त्याच्या पाठीमागे काय म्हणायचं असतं? फक्त तुकाराम. टाळ आहे का रे तुमच्याकडे? 2 टाळ घेऊन या ना कुणीतरी. टाळ पकवाजाशिवाय कसे येत आहेत? श्री तुकारामा तुकारामा, प्रिय श्रीरामा तुकारामा, आसुर विरामा स्वानंद रामा चैतन्य भूषणा पाषांड दूषणा कथामृताशना मोहशस्त्रुशासना वक्त महावाणी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमरेंद्रा ऐश्वर्य समुद्रा बोधामृत चंद्रा तो परम सुभद्रा प्राणेंद्र दमना तनु सहित सगमना हरिगिरीच्या सुमना जिजाई रमना तू तारक लोका महानाम धारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका जय भक्तिवर्या चित प्रकाश सूर्या परमाद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु गोपा वेष्टित आमपा महासिद्ध स्वरूपा मायातम दीपा अगोचर लक्षी जगत वकुक्षी दैव गुण पक्षी कुमती गणरंजन प्रेमळ मनरंजन भव भय भंजन देवाति निरंजन तनु ब्रह्मचित संज्ञा महाभूत प्राज्ञा सर्व काळ सुज्ञा जगवंद्यत्वज्ञा दृष्टांतवज्ञा भुवन त्रयोगात्रा त्रैलोक्यकृतज्ञा उद्धरतकाज्ञा षड्रूपसैरत्या माया नदी तरत्या तापत्रय हारत्या मनोजय करत्या महायोग मंडना तरु पाप खंडना कलिकाळ दंडना पुन्हा असुर खंडना तू सुख सागर महाप्रेम आगर अद्भुत सौदागर ब्रह्मतनु नागरा चिन्मय सुखवासी देव क्षेत्र निवासी रत साम्य सुखासी तारक
लोकासी हरिपदाब्ज भ्रमरा वंदे महाअमरा कनकाय कुमरा सुखदानी पामरा अक्षतनुगात्रा महासत्पात्रा बोलो बापुत्रा तू परम पवित्रा प्रेमाद्भुत सिंधू कुलसागर इंदू कानप्रिय बंधू गुणातीत साधू चिन्मय सुलोचना अंधमोचना लोष्टवत कांचना निर्मूळ चिंतना तू सुखमय पवना लोकत्रय जीवना आनंद तरुवदना ब्रह्मभूत भवज्ञा सुरंग सुरंगा योर तुरंगा मनोरंगा आनंद तरंगा सुरंग सुरंगा अध्याय निगमा अकर आगमा भक्ति सुगमा मोहजाल निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा मूर्तिमंत धर्मा प्रज्ञा सिद्धी कर्मा तू विरहित कर्मा कल्पद्रुम कामा तू मंगल धामा तपस्विलमा महाविवेक ग्रामा विकसित जग पद्मा कौतुक संज्ञा जनदायक पद्मा जगबोध विघ्ना तू आकळित काळा महाभक्त भूपाळा तू परम कृपाळा तू शांती गोपाळा कुंडलिका वरदे हरिते श्री नारायण माऊली ज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। आज के आनंद की आज माझ्यासाठी या चिंतनामध्ये आमचे तुकारामबुवा दीक्षित एडिशीकर आले, 2-3 दिवस थांबले, मुलांना पाऊल भजन शिकवलं आणि पाऊल भजनाने मुलं कशी तयार होतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी धामणीकर त्यांचे 2-3 चिरंजीव आणि त्यांच्या सगळ्या आश्रमातली ही मुलं ज्यांनी रात्री तिथं खेळ करून दाखवले इथे आले। खरं लताताईंची ती मनीषा होती आणि त्यांनी मला सांगितल्यामुळे आणलं। प्रवचनात त्यांनी मला साथ केली, हा वेगळा उपक्रम आहे, कीर्तनात चाल म्हणतात। प्रवचनात मी पहिल्यांदा अशी साथ घेतली, पण त्याचं मला थोडंसं बरं वाटलं की काही श्वास घेता आले। 70 गाठल्यानंतर कळतं की पहिल्यासारखं बोलता येत नाही, तेव्हा थोडासा विराम झाला तर आनंद वाटला। आताचं भजन गाथ्याच्या सगळ्यात शेवटी, प्रत्येक तुकाराम गाथ्यात शेवटी तुकारामांचे नातू गोपाळ यांनी आपले आजोबा कसे होते, आजोबा नव्हे आपले गुरु कसे होते आणि त्यांचं संक्षिप्त वर्णन अगदी थोडक्यात केलेलं आहे। ते तुकाराम महाराजांचं चरित्र आहे सगळं। त्यातला प्रत्येक विशेषणाचा अभ्यास केला ना तर आपल्याला सर्व तुकारामांचं चरित्र मिळेल। आपण गाथ्यामधून महाराजांचा हा जो जयघोष आहे तो केला, हा करण्याची संधी दिली। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या रूपात नटलेल्या सद्गुरूंच्या चरणी एक साष्टांग दंडवत करते आणि या ठिकाणी मी थांबते। हा भैरवी म्हणतात, कुठल्या याच्या म्हणतात तुकाराम महाराजांच्या
या यांच्या शेजारी या घ्या लवकर हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, 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 न व्हावा, न व्हावा. पुन्हा गाईन आवडी हो, पुन्हा गाईन आवडी, पुन्हा गाईन आवडी. हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, पुन्हा गाईन आवडी, पुन्हा गाईन आवडी, पुन्हा गाईन आवडी. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, धन संपदा, धन संपदा, धन संपदा. संत संगते सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमची, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हा गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. सा निध धनी सा, धनी रे निध मगरी, रे ग म धनी ध मगरी, निध सा. सा म प, ग म प ध, प धनी, धनी सा, धनी रे. निध सा रा. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तारा कुंडलेश्वर वरदे हरी विठ्ठल क्षेत्र. आपले गजर वेगळे त्यांचे गजर वेगळे दिलं आपल्याला. दान घेतल्यानंतर आपण करतो काय, तर फक्त प्रेमाने नमस्कार करतो, बाकी काही करत नाही. तर तसंच प्रेमाने नमस्कार फक्त आता सरलतेने आपल्याला करायचा आहे. सरलताई आणि लताताई बघायला गेलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्याला त्या दृष्टीने काहीच फरक नाही. बरं, हे नाणं कसं आहे
हे सरकारने काढलेलं निकेलचं वगैरे असं आहे का? नाही. तुम्ही म्हणाल जुना चांदीचा 15 रुपये आहे, तसं पण नाही आहे. आमच्या राजाने दिलेली ही सोन्याची मोहर आहे. असं. मग आमचा राजा कोण? तर आम्ही साधक म्हणून घेणार असू तर आमचा राजा म्हणजे सद्गुरू, परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांनी दिलेलं हे आमची मोहर. तर लहान मुलाला चॉकलेट दिलं कसं घट्ट मुठीत धरून बसतो ना, तसं आम्ही घट्ट धरून बसलेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती आहे की आमची जर मूठ उघडून मुठीत काय पाहायचं असेल तर पुन्हा इथं वारंवार यावं लागेल. आणि हा लहान मुलाचा आमचा हट्ट आहे आणि लहान मुलाचा हट्ट आपण आई वडील पुरे करतातच. एवढंच मी बोलून थांबतो. याच्यानंतर अण्णा त्यांचे 2 शब्द बोलतील. ऐकू.